जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुरपेठ आणि पहुर कसबे या दोन गावांना पाणी पुरवठा करणारा गोगळी जलाशय जे आहे त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये जर बघितलं तर आपण आता या जलाशयाच्या ठिकाणी आहोत आणि टॉप अँगलच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर जिकडे नजर जाईल तिकडे या जलाशयात पाड पडल्याचं चित्र या ठिकाणी पूर्ण आहे। या ठिकाणी तीव्र उन्हाळा जो आहे या ठिकाणी पाहायला मिळाला आणि बाष्पीभवनाचा देखील प्रचंड वेग या ठिकाणी होता आणि त्यामुळे हे धरण जे आहे या ठिकाणी पूर्णपणे कोरडं ठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे या धरणावर अवलंबून जी गावं आहेत पहुरपेठ आणि पहुर कसबे या दोघी गावांना जे आहे भीषण पाणी टंचाईचा या ठिकाणी सामना करावा लागतो आहे। तर दुसरीकडे या जलाशयावर जी शेती अवलंबून आहे जसं की भाजीपाला शेतकरी असतील किंवा केळी उत्पादक शेतकरी असतील या शेतकऱ्यांना देखील या ठिकाणी जलाशयामध्ये पाणी नसल्यामुळे त्यांच्या शेतकऱ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो आहे। शेतातली पिकं अक्षरशः पाणी नसल्यामुळे जे आहे जळत असल्याचं वाळत असल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। तर कुठेतरी त्यामुळेच आता पिकांचं देखील या ठिकाणी नुकसान होतं आहे। यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पावसाळा लांबणीवर पडलेला आहे। त्यामुळे आता कधी एकदाचा पाऊस पडतो यासाठी आता शेतकऱ्यांबरोबरच ग्रामस्थांचे देखील या ठिकाणी डोळे जे आहे आकाशाकडे लागलेले आहेत। मात्र आता हा प्रकल्प जो आहे कोरडा ठाक पडलेला आहे आणि त्यामुळेच पहुरपेठ असेल किंवा पहुर कसबे गावातील जे ग्रामस्थ आहेत यांना तीव्र अशा पाणी टंचाईचा सामना करावा लागतो आहे। तब्बल महिनाभरानंतर त्या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून या ग्रामस्थांना आता सध्या तरी पाणी पुरवठा केला जातो आहे। तर दुसरीकडे जलाशयच कोरडं ठाक पडल्यामुळे जवळपास पाणी साठा शिल्लक नसल्यामुळे ग्रामस्थांना जे आहे पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे। तर दुसरीकडे शेतामध्ये देखील या ठिकाणी पाणी आता या जलाशयामुळे मिळत नसल्यामुळे आता शेतकरी देखील जो आहे मोठ्या संकटात सापडलेला असून शेतातली पिकं वाहत असल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच आता कधी एकदाचा पाऊस या ठिकाणी पडतो, कारण गेल्या वर्षी हा प्रकल्प 100% भरला होता। मात्र आता पुन्हा या प्रकल्प कधी 100% भरेल, यंदा पाऊस लांबणीवर असल्यामुळे 100% भरतो की नाही आणि या प्रकल्पावरच या ग्रामस्थांच्या पाणी पुरवठ्याचा प्रश्न अवलंबून आहे। त्यामुळे आता या प्रकल्प हा कोरडा ठाक पडल्यामुळे ग्रामस्थांच्या पाण्याच्या टंचाईबरोबरच शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन नरेंद्र पाटील सह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।